A sonometer wire is in unison with a tuning fork of frequency n. तर एक सोनोमीटर वायर दिलेला आहे आणि तो युनिझोन आहे. तर त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे ती किती दिली आहे तर n इतकी दिलेली आहे. मग एक काम करू, n1 घेऊ आणि n1ला किती कन्सिडर करणार तर n इतका आपण या ठिकाणी कन्सिडर करणार. ठीक आहे. मग n1 इज इक्वल टू n. त्याच्या पुढे वेन इट इज स्ट्रेच बाय अ वेट ऑफ स्पेसिफिक ग्रॅव्हिटी d. तर या ठिकाणी आपल्याला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिलेली आहे आणि जी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे ती किती दिली आहे तर d इतकी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिलेली आहे. वेन द वेट इज कम्प्लिटली इमर्ज इन वॉटर, जेव्हा आपण त्याला इमर्ज करणार आहे कशामध्ये वॉटर, x बिट्स आर प्रोड्यूस पर सेकंद. तर त्या केसमध्ये नंबर ऑफ बिट्स दिलेले तुम्हाला, फ्रिक्वेन्सी ऑफ बीट, आणि तो जो फ्रिक्वेन्सी ऑफ बीट आहे तो n ने रिप्रेझेंट करणार, कॅपिटल n ने, आणि ते दिलेले तुम्हाला x बिट्स पर सेकंद इतकं दिलेलं आहे. देन तर हा क्वेश्चन 2024ला आलेला होता. याचे 4 ऑप्शन दिले, त्यापैकी ए ऑप्शन आहे n डिवायडेड बाय n मायनस एक्स इज इक्वल टू d डिवायडेड बाय d मायनस 1. बी ऑप्शन दिलेला आहे n डिवायडेड बाय n मायनस एक्स इज इक्वल टू अंडर रूट d डिवायडेड बाय d मायनस 1. सी ऑप्शन दिलेला आहे n मायनस एक्स डिवायडेड बाय n इज इक्वल टू d मायनस 1 डिवायडेड बाय d. आणि लास्ट डी ऑप्शन दिलेला आहे n मायनस एक्स डिवायडेड बाय n इज इक्वल टू अंडर रूट d डिवायडेड बाय d मायनस 1. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे, तर आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. ओके. तर सर्वात पहिले आपल्याला काय दिलेलं आहे तर एक बॉडी दिलेली आहे, त्याला आपल्याला सस्पेंड करायचं 2 ठिकाणी, एकदा एअरमध्ये असेल आणि दुसरं वॉटरमध्ये. तर दोन्ही केसमध्ये बघा, ही जी स्ट्रिंग आहे तर या स्ट्रिंगमध्ये काय असणार आहे टेन्शन, आणि या बॉडीचं वेट असणार आहे, वेट कुठे जाणार तर डाऊनवर्ड, म्हणजे या टेन्शनला वेट काय करेल तर बॅलन्स करेल. ठीक आहे. मग आपण ती कॉन्सेप्ट या ठिकाणी काय करणार तर राईट करणार. वेट ऑफ द बॉडी इज बॅलन्स बाय टेन्शन इन अ स्ट्रिंग. वेट ऑफ द बॉडी is balanced by tension in a string. म्हणजे टेन्शन टी जो आहे तो काय असणार वेट असेल. तर ही कॉन्सेप्ट आपली क्लिअर झाली. ठीक आहे. आता पुढे जाऊ. तर या ठिकाणी सर्वात पहिले आपण जो बॉडी आहे तो कशामध्ये सस्पेंड करणार तर एअरमध्ये. ठीक आहे. वेन body is suspended in air. जर बॉडी आपली कशामध्ये सस्पेंड केली आपण एअरमध्ये, तर त्या केसमध्ये फ्रिक्वेन्सी फाइंड करू आपण. देन फ्रिक्वेन्सी इज गिवन बाय, तर स्ट्रिंगमध्ये फ्रिक्वेन्सी जी असते तर त्या फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला असतो n इज इक्वल टू 1/2L अंडर रूट काय t अपॉन m. तर एक काम करू, आता जर तुमचं बॉडी कशामध्ये एअरमध्ये, ठीक आहे, तर त्याची फ्रिक्वेन्सी आपण n1 घेणार आणि जे टेन्शन आहे त्याला काय करणार t1. ओके. पण n1 किती दिलेलं आहे तर n इतका दिलेला आहे. मग आपण या ठिकाणी n पुट करून टाकू. आज आला 1/2L आणि जो टेन्शन आहे t1, टेन्शन म्हणजेच आपलं काय असतं वेट. मग या ठिकाणी वेट घेणार आहे, पण ती बॉडी कुठं असणार एअरमध्ये, आणि डिवाइड करायला यम. हे झालं तुमचं फर्स्ट इक्वेशन. आता हीच बॉडी आपण कशामध्ये सस्पेंड करू तर एअरमध्ये. ठीक आहे, सॉरी वॉटरमध्ये. वेन बॉडी इज इमर्ज करू, इमर्ज म्हणजे बुडवणार, बॉडी इज इमर्ज इन वॉटर. देन फ्रिक्वेन्सी इज गिवन बाय, तर त्या केसमध्ये आपल्याला फ्रिक्वेन्सी फाइंड करायचं, त्याला आपण काय करणार n2 कन्सिडर करणार, आणि n2 किती असेल 1/2L. तसाच अंडर रूट काय राहणार टेन्शन t2 आणि लिनियर डेन्सिटी किती झालं तर m इतकं झालं, बरोबर की नाही. मग आता t2च्या जागी आपण काय करणार तर W2 काय करू, आणि W2 म्हणजेच आपलं काय तर वेट. मग n2 इज इक्वल टू काय आलं तर 1/2L अंडर रूट W2 टाकू इथं t1च्या जागी,
आणि डिवाइड बाय करायला तर यम झाला. ओके, याला काही इक्वेशन द्यायची गरज नाही. पण या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी किती बिट्स तयार होत आहे, एक्स बीट तयार होत आहे. पण सुरुवातीच्या केसमध्ये फ्रिक्वेन्सी जास्त आहे, कळलं ना, वेट काय असणार त्याचं जास्त राहणार. नंतर इमर्ज केल्यानंतर त्याचं वेट काय होतं तर लॉस होतं, बरं की नाही. मग फ्रिक्वेन्सी ऑफ बीट आपल्याकडे आहे. ओके, तर आपण तो फॉर्म्युला या ठिकाणी काय करू, राईट करू. वी हॅव फ्रिक्वेन्सी ऑफ बीट एनने रिप्रेझेंट करणार. मग पहिल्याची फ्रिक्वेन्सी जास्त आहे, मग n1 मायनस मी काय करेल, n2 करेल. आणि जी फ्रिक्वेन्सी ऑफ बीट आहे ती किती दिली तर एक्स इतके दिलेले. n1 तसंच राईट करणार, n2 मला n2 फाईन करायचं, राईट. मग n2 मायनस इकडे काय करून घ्या प्लस, मग आपल्याला काय भेटेल n2 इज इक्वल टू n1 मायनस एक्स. ही व्हॅल्यू याच्यात पुट करून टाका या इक्वेशनमध्ये. ठीक आहे, मग आपल्याला काय भेटेल, देअरफॉर n2च्या जागी आपण n1 मायनस एक्स टाकणार. n1 मायनस एक्स इज इक्वल टू 1 अपॉन किती 2l अंडर रूट काय राहिला तर तुमचा w2 डिवायडेड बाय यम. हे झालं तुमचं किती नंबरचं इक्वेशन, सेकंड. एक काम करा, इक्वेशन 1ला या इक्वेशन 1ला इक्वेशन 2ने काय करा डिवाइड करून टाका. ठीक आहे, मग आता नेक्स्ट केसमध्ये डिवायडिंग इक्वेशन नंबर 1 बाय इक्वेशन 2. इक्वेशन 1 काय n आणि इक्वेशन 2 काय तर n1 म्हणजेच आपला काय n आहे. ओके, त्याच्यामुळे इथं 1 लिहायची काही गरज नाही आहे. ओके, मग काय झालं तर n मायनस आपण काय करू एक्स कन्सिडर करू. nची व्हॅल्यू किती आहे तर ही आहे 1 अपॉन 2l अंडर रूट काय राहिला w1 अपॉन यम. आणि n2 काय तर हा बघा आहे. याचं काय करावं लागेल आपल्याला, रेसिप्रोकल करावं लागेल. रेसिप्रोकल जर केलं तर हा डायरेक्ट काय भेटेल 2l आणि अंडर रूट काय भेटेल तर आपल्याला यम डिवायडेड बाय काय w2. ओके, आता पुढच्या केसमध्ये हा 2l आणि इथला 2l काय झाला कॅन्सल, इथला यम आणि इथला यम काय आला कॅन्सल झाला. मग आपल्याला इक्वेशन भेटेल काय n डिवायडेड बाय n मायनस एक्स इज इक्वल टू अंडर रूट भेटेल आपल्याला काय w1 अपॉन w2. याला आपण काय करणार तर इक्वेशन नंबर 3 या ठिकाणी कन्सिडर करणार आहे. ओके, तर या केसमध्ये आणखीन एक टर्म दिलेलं आहे, तो म्हणजेच काय स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. बघितलं, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी नावाची कॉन्सेप्ट दिलेली आहे. ओके, स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचा अर्थ अजून एक म्हणू शकता तुम्ही रिलेटिव्ह डेन्सिटी म्हणू शकतात. ओके, मग ती कॉन्सेप्ट आपण या ठिकाणी काय करणार तर यूज करणार. तर सर्वात पहिले आपण फॉर्म्युला राईट करू कशाचा, स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचा. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इज डिफाइंड ॲज, आता याच्यामध्ये ना तर 2 ठिकाणी आपण वेट मेजर केले, एक कुठं एअरमध्ये आणि दुसरं कुठं वॉटरमध्ये. ठीक आहे, मग या ठिकाणी घेणार आहे आपण वेट ऑफ बॉडी इन एअर डिवायडेड बाय वॉटरमध्ये टाकलं तर त्याचं वेट लॉस होणार आहे, लॉस ऑफ वेट ऑफ बॉडी इन वॉटर. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जी दिलेली आहे ते स्पेसिफिक डेन्सिटी ती किती दिली आहे तर डी इतकी दिलेली आहे. आणि एअरमध्ये जर वेट घेतलं तर ते किती येतं w1. आणि आता लॉस फाईन करायचं, मग एअरमध्ये जास्त राहणार तो w1 घेतला आणि वॉटरमध्ये जे वेट आहे ते किती घेतलं तर w2 इतकं घेतला, राईट. पण आपल्याला जर इक्वेशन नंबर 3 जर बघितलं तर त्याच्यात w1 डिवायडेड बाय काय w2. मग याच्यात आपण w1 आपण w2 फाईन करणार. मग एक काम करा, याचं रेसिप्रोकल घेऊन टाकू. मग आपल्याला काय भेटेल तर w1 मायनस w2 टोटल डिवाइड बाय काय w1 इज इक्वल टू डीच्या जागी आपण काय करणार 1 अपॉन डी. रेसिप्रोकल घेतलं. आता सेपरेट डिवाइड केलं तर w1 आणि w1 डिवाइड होणार, म्हणजे याचं 1 मायनस काय ना तर w2 डिवायडेड बाय w1 इज इक्वल टू 1 अपॉन डी. ओके, आता आपल्याला काय फाईन करायचं आहे w1 डिवायडेड बाय w2 ही टर्म फाईन करायची आहे. मग ही जी टर्म मायनस आहे तिकडे प्लस करा, मग आपल्याला भेटेल 1 मायनस 1 अपॉन डी इज इक्वल टू w2 डिवायडेड बाय w1. याला क्रॉस मल्टिप्लाय जर केलं तर d मायनस 1 अपॉन काय भेटेल d आणि हा भेटला w2 डिवायडेड बाय w1. पण आपल्याला लागतं काय w1 अपॉन w2. मग याचं काय करा रेसिप्रोकल करा. देअरफॉर w1 अपॉन w2 इज इक्वल टू d डिवायडेड बाय d मायनस 1. आता ही व्हॅल्यू आपण पुट करणार आहे कशामध्ये तर इक्वेशन नंबर 3 मध्ये. देअरफॉर इक्वेशन 3 बिकम्स काय भेटेल इक्वेशन 3
तर बघा ही क्वेश्चन नंबर 3 आहे, त्याचा पुट करू. मग काय भेटेल, n डिवायडेड बाय n मायनस एक्स इज इक्वल टू अंडर रूट W1 आपण W2च्या जागा टाकायचं d डिवायडेड बाय d मायनस 1. हे झालं तुमचं ॲन्सर. ओके, मग याचं आपल्या क्वेश्चनचं फायनल आन्सर असणार n डिवायडेड बाय n मायनस एक्स इज इक्वल टू अंडर रूट d डिवायडेड बाय d मायनस 1. हे त्याचं काय असणार आहे, फायनल आन्सर असेल. ठीक आहे, मग या ठिकाणी तुम्ही ऑप्शन जर बघितलं तर ऑप्शन नंबर बी जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली मॅच होताना दिसतोय. मग या क्वेश्चनचं जे करेक्ट आन्सर असणार ते ऑप्शन बी. ऑप्शन बी म्हणजेच काय, n डिवायडेड बाय n मायनस 1 इज इक्वल टू अंडर रूट d डिवायडेड बाय d मायनस 1. हे त्याचं काय असणार, फायनल